सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 याची रक्कम वाटप सुरुवात झालेली आहे। आता देखील तुम्हाला आज दुपारी देखील पीक विमा योजनेची रक्कम मिळण्याची पूर्णपणे शक्यता वर्तवली जात आहे। या वेळेला देखील तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। आता पीक विमा जर तुम्ही पण भरला असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण की आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम देखील टाकण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण पीक विमा जमा देखील करण्यामध्ये येणार असून जर आता तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आता तुम्हाला पण पीक विमा योजनेची रक्कम देखील आजच मिळणार आहे। तर चला GR मध्ये पूर्णपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। पीक विमा भरलेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ठरणार असून आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा देखील असल्यामुळे तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे। आता फक्त या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळण्यामुळे आता हे 14 महत्त्वाचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे तुम्हाला पण ते बघणं अत्यंत गरजेचे आहे। आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर आता तुम्हाला पण या वेळेवर पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळण्याचे चित्र समोर आलेले आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ कोणती असणार आहे ती वेळ, कोणत्या वेळेला राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी बातमी मोठी महत्त्वाची ठरणार असल्यामुळे आता जर तुम्ही पण जर पीक विमा भरला असेल तर आता तुम्हाला पण या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता पीक विमा योजनेची रक्कम देखील टाकण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्ही पण चिंता करू नका। तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाहीये। आता तुम्ही पण जर देखील याच 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण या वेळेला पीक विमा योजनेची रक्कम पूर्णपणे टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती महत्त्वाची असलेली वेळ बघू, कोणत्या वेळेला रक्कम तुम्हाला मिळणार आहे सविस्तरपणे आपली ती वेळ देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे। त्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असून आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता या वेळेला तुमच्या बँकेचे खाते चेक करावे लागणार, कारण की आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम देखील टाकण्यामध्ये येणार असून तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाही आहे, कारण की आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची पूर्णपणे रक्कम जमा देखील तुम्हाला दिसल्यामुळे तुम्हाला पण आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर चला या व्हिडिओला आपण पूर्णपणे सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमींना। कोणते असणार आहे ते 14 जिल्हे, ज्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज देखील कोणत्या वेळेला किती वाजून किती मिनिटांनी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावर त्यांना मेसेज दिसणार आहे सविस्तरपणे तुम्हाला तीही आम्ही वेळ या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। तर चला महत्त्वाच्या अपडेटला लगेच सुरुवात करूया। आता जर तुम्ही पण पीक विमा भरला असेल आणि तुम्ही पण जर पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता तुमची पण प्रतीक्षा पूर्णपणे दूर करण्यामध्ये आली असून तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाहीये। आता जर तुम्हाला पण देखील पीक विमा भरलेले शेतकरी असाल आणि तुम्हाला पण वाटत असेल की पीक विमा केव्हा मिळणार तर आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण की आता पीक विमा योजनेची रक्कमेला वाटप देखील चालू करण्यामध्ये येणार असून आता या वेळेला इतक्या वाजून इतक्या मिनिटाला देखील तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे। आज तुम्हाला पीक विमा मिळणार आणि या वेळेवर देखील तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे। तर चला
कोणत्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार, कोणत्या वेळेला तुम्हाला तुमचं बँक खातं चेक करायचं आहे, पीक विमा योजनेची तारीख कोणती असणार आहे, कोणत्या वेळेवर पीक विमा योजनेची रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असून कोणती वेळ देखील असणार आहे ती लगेच आपण बघूया एका मिनिटाच्या आत. आता ती वेळ देखील असणार आहे तुमची 4:05 तर काही शेतकऱ्यांनी 4:30 या वेळेवर तुम्हाला पण पीक विमा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून तुम्ही पण जर शेतकरी असाल आणि तुम्हाला पण असा प्रश्न असेल की पीक विमा केव्हा मिळणार, तर तुम्हाला पण आता 4 ते 5च्या दरम्यान देखील केव्हाही पीक विमा योजनेची रक्कम देखील आज मिळू शकते. पण केव्हा, जेव्हा तुम्ही पण याच 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर. आता जर तुमचा पण जिल्हा याच 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर आता तुम्हाला पण देखील पीक विमा मिळणार असल्यामुळे तुम्ही पण आता चिंता करू नका, कारण की आता या 14 जिल्ह्यामधील शेतकरी पूर्णपणे आनंदी देखील झाले असून आता जर तुम्ही पण याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये येत असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. तर चला ते 14 महत्त्वाचे असलेले आपण जिल्हे या ठिकाणी बघूया, ज्या 14 जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्णपणे खुश करण्यामध्ये आले आहे. आता 4 आणि 5च्या दरम्यानमध्ये याच शेतकऱ्यांना पैसे मिळणार. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं नाही तर तुम्हाला पण पैसे देखील म्हणजेच की पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार नाही आहे. त्यामुळे देखील तुम्ही पण हे 14 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे समजून बघत चला, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार. आता ज्या शेतकऱ्यांचं नाव या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये येईल त्याच शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळण्याचे चित्र समोर आलेले आहे. आता जर तुम्हाला पण याच 14 जिल्ह्याची यादी बघायची असेल तर लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ती यादी कळणार आहे. फक्त व्हिडिओ 1 मिनिट बघा. आता या ठिकाणी लक्ष द्या, हे 14 महत्त्वाचे जिल्हे असणार आहे. तर चला, यामध्येच पहिला जिल्हा जळगाव जिल्हा असणार. आता जर तुम्ही पण जळगाव जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. बीड जिल्हा, जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर आता तुमची पण प्रतीक्षा संपलेली आहे. आता समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी येत असाल किंवा तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामधील पात्र शेतकरी असाल तर आता तुमची पण प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे, कारण की आता पीक विमा भरलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम देखील मिळणार आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज नाही आहे, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पण पीक विमा योजनेचे आज 4:05 तर 5 वाजेपर्यंत वितरण होणार आहे. काही शेतकऱ्यांना 6 वाजेपर्यंत रक्कम मिळणार आहे, जेणेकरून त्यांना पण मोठा दिलासा मिळेल. पण त्यापूर्वी जर आता तुम्ही पण या ठिकाणी नवीन असाल आणि तुम्ही पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण केले नसेल तर आता तुम्ही पण हे अत्यंत महत्त्वाचे असलेले कामे सुद्धा पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला कधी अडचण बाधा निर्माण होणार नाही. पहिलं महत्त्वाचं काम या ठिकाणी तुमचं असणार आहे ती म्हणजे EKYC. आता जर तुम्ही पण EKYC केलेलं नाही तर तुम्ही पण लवकरात लवकर EKYC करून टाकावी, जेणेकरून तुम्हाला ही अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार. EKYC जर तुमची पण अधुरी आहे तर तुम्ही पण लवकरात लवकर पूर्ण करून टाका. फार्मर ID दुसरे असणार आहे फार्मर ID जर तुम्ही पण बनवलेली नाही तर लवकरात लवकर बनवून टाका. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.